जिल्ह्यामध्ये वादळी पावसामुळे गहू हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालं। शेतात काढून ठेवलेला हरभरा भिजला असून कापणीला आलेला गहू सुद्धा उद्ध्वस्त झालाय। त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। अवकाळी आलीने या पावसाने हातात तोंडाशी आलेला हरभरा गहू अशी पिकं या ठिकाणी या अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झालेले आहे। शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन त्याचे पंचनामे करावेत ही सर्व शासनाला विनंती। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेतलाय। नुकसानग्रस्त भागातील पिकांचं तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आलेत। अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बळीराजाला बसलेला आहे। त्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत की तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करा, पंचनामे करा आणि पंचनामे झाल्यानंतर नक्कीच या बळीराजाला शेतकऱ्यांना शासन मदत करेल। शेवटी हे बळीराजाचं सरकार आहे, शासन हे सर्वसामान्य लोकांचं आहे। त्यामुळे शेतकरी जो आहे त्याला कुठेही हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। जे काही अवकाळी पाऊस झाला ही थोडी चिंतेची बाब आहे। तो कमी एरियात असला तरी त्याचं नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे। राज्यभरातील वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस झाला। गारपिटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात 2 दिवसात महसूल विभागातर्फे पंचनामे पूर्ण होतील। सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातच शेतकऱ्यांसाठी भरीव अशी मदत जाहीर होईल असं आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं। ज्या वेळी अशी नैसर्गिक आपत्ती आली त्या काळात सरकारनं शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची भूमिका निभावली आहे। मध्यंतरीच्या काळात यात खंड पडलाही असेल, पण आता असं होणार नाही असं सुद्धा गिरीश महाजनांनी म्हटलं। माझ्यासोबत खासदार आहेत, आमदार आहेत, जिल्हाधिकारी आहेत, सगळे अधिकारी पदाधिकारी आहेत। पण निश्चित आता अधिवेशन सुरू आहे। पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना दिलेले आहेत। ते पंचनामे करण्याचं काम सुरू झालेलं आहे सकाळपासून आणि उद्यापर्यंत सर्व या पिकांचे पंचनामे होतील। अधिवेशन सुरू असल्यामुळे हा प्रश्न आम्ही निश्चित त्या ठिकाणी उपस्थित केलाच जाईल। जास्तीत जास्त भरीव मदत शेतकऱ्यांना कशी केली जाईल या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्री महोदयांकडे या ठिकाणी मागणी करणार आहोत। महाराष्ट्रात 6 ते 9 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने वर्तवला। त्यानुसार कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी आम्ही सभागृहात आवाज उठवू असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं। अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यात इतर भागात खूप नुकसान झालेलं आहे। एक तर गव्हाची पिकं काढायला आलेली आहेत, द्राक्ष ज्यांची राहिली ती द्राक्ष मार्केटला पाठवायची, हरभरा, सोयाबीन, कापूस, कांदा आणि हरभरा हे रब्बीची जी पिकं आहेत ती एक अडचणीमध्ये आलेली आहे। आता उद्या मला नवजी कानडेंना, संग्राम जगतापांना याबद्दल आवाज उठवण्याचं काम सभागृहामध्ये करावं लागेल। ते आम्ही करू, त्याबद्दल आपण काळजी करू नका। रंगपंचमीच्या निमित्तानं गावाशेजारील तलावामध्ये पोहायला गेलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील लाखोरी इथं ही घटना घडली। चैतन्य राजेश मुटकुरे असे या विद्यार्थ्याचं नाव होतं।